नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत खमंग आणि खुसखुशीत असा मुरकू म्हणजेच तांदळाची चकली। रेसिपी अतिशय सिंपल आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मुरकू चकली करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारण 3 चमचे बेसन घालायचे आहे। चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि थोडासा ओवा हातावर मळून घालायचा आहे। मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा। आता यामध्ये साधारण 3 चमचे तूप घालायचे आहे। तूप नसेल तर बटर घातले तरी चालेल आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपले व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे। अशी मूठ बांधली गेली पाहिजे। आता थोडे थोडे गरम पाणी घालून आपल्याला हा पूर्ण गोळा एक तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता पाणी गरम असल्यामुळे मी चमच्याने थोडे पीठ मिक्स करून घेत आहे आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला एक स्मूथ डो करून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा व्यवस्थितपणे तयार झालेला आहे। आता या गोळ्याचे 2 भाग करून घेऊया आणि व्यवस्थितपणे मळून घेऊया आणि चकलीचा साचा घेऊन हा गोळा आपल्याला चकलीच्या साचामध्ये घालायचा आहे। हे पहा अशा प्रकारे आणि चकली घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता चकली आपली व्यवस्थितपणे घातली जात आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि चकली आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि चकली आपल्याला मंद आचेवर व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे। चकली लाल करायची नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता मुरकू आपला तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते।